गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात एक मुद्दा प्रचंड चर्चेत आहे, तो म्हणजे दगडूशेठ मंदिर ट्रस्टला पोलीस स्टेशनची जागा देण्याचा निर्णय। शहराचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्याची सध्याची जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्या दृष्टीनं एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर झालाय। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनीच या जागेच्या हस्तांतरणाला तत्वतः ना हरकत दर्शवली असून या संदर्भातील प्रस्ताव गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आला आहे। पण यावरून आता शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। तसंच काही नागरिकांमध्येही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटू शकतात। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, या निर्णयामुळे राजकीय वातावरण कसं तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे, सर्व काही समजून घेऊया या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। सर्वात आधी हे प्रकरण समजून घेऊया। तर झालंय असं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते। गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या काळात ही संख्या लक्षणीयरित्या वाढते। भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणं आणि मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विस्तार करणं या उद्देशानं फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता। त्यावर आता पुणे पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे। मंदिरालगत असलेली फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याच्या प्रस्तावाला पुणे पोलिसांनी हिरवा कंदील दिलाय। मात्र पोलीस ठाण्याचं तातडीनं स्थलांतर होणार नाही, तर त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे। पोलीस संकुलासाठी नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे सादर केलाय। या प्रस्तावानुसार बुधवार पेठेतील महापालिकेची जागा सर्वात आधी पोलीस विभागाला हस्तांतरित करावी आणि अत्याधुनिक इमारत उभारणीचा खर्च ट्रस्ट किंवा गृह विभागानं करावा अशी अट ठेवण्यात आली आहे। नवीन इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतरच फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्यासह संबंधित कार्यालयांचं स्थलांतर केलं जाईल। यानंतरच सध्याच्या मोक्याच्या जागेचा ताबा हा दगडूशेठ गणपती ट्रस्टला देण्यात येणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या मालकीची मंडई मेट्रो स्थानकाजवळ 751 चौरस मीटरची जमीन आहे। या जागेवर उपलब्ध असलेल्या 3.5 FSI मुळे सुमारे 28,621 चौरस फूट बांधकाम करणं शक्य होणार आहे। सध्या फरासखाना पोलीस ठाण्याची जागा 873.70 चौरस मीटर असून विद्यमान इमारतीचं बांधकाम क्षेत्र सुमारे 22,000 चौरस फूट आहे। प्रस्तावित नवी जागा सध्याच्या पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी जागा हस्तांतरणाला तत्वतः ना हरकत दिल्यानं मंदिर विस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल पडलं असलं तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडून होणार आहे। गृह विभाग, महसूल विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या मान्यतेनंतरच या नवीन संकुल बांधण्याच्या प्रस्तावाला अंतरिम स्वरूप मिळणार आहे। पण आता सध्या यावरून राजकारण तापलंय। कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांसह पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालय पर्यायी ठिकाणी हलवण्याची आणि ती जागा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी ट्रस्टला देण्याची मागणी केली होती। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांनी नव्या संकुलाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलाय। प्रस्तावात ज्या काही अटी मांडण्यात आल्या आहेत त्या सरकारकडून मान्य झाल्यानंतर पुढील कार्याची अंमलबजावणी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। पण या पोलीस ठाण्याची जागा मंदिराला देण्याच्या निर्णयावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। या निर्णयावर युवक काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। पोलिसांची जागा मंदिरासाठी देण्याची काय गरज आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच पोलीस ठाण्याची जागा मंदिराला देण्याऐवजी व्यावसायिक इमारतींची जागा मंदिरासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील 1976 ते 77 दरम्यान उभारण्यात आलेल्या फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या इमारतीत सध्या पुणे पोलिसांच्या पश्चिम विभागाचं मुख्यालय, अतिरिक्त पोलीस आयुक्तांचं कार्यालय, परिमंडळ 1 चं पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग तसंच फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्याचं कामकाज सुरू आहे। ही जागा पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या देखील ही जागा मोक्याची आहे। पण आता ही जागा दगडूशेठ गणपती मंदिराला लागून असल्यानं मंदिर विस्तारासाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।
दरम्यान यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मूळतः शिवाजी रोडवर मजूर अड्ड्याजवळ होतं. सध्याच्या ठिकाणी अग्निशमन दलाचं केंद्र होतं. 2000 दशकाच्या सुरुवातीला हे अग्निशमन केंद्र शनिवार वाड्याच्या जवळ हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्या जागेचा वापर मंदिराच्या विस्तारासाठी करण्यात आला. असं सांगण्यात येतं की गर्दीच्या वेळी अग्निशमन दलाच्या गाड्या बाहेर पडण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे महानगरपालिकेसोबत झालेल्या करारानुसार अग्निशमन दलाची ती जागा मंदिराच्या विस्तारासाठी मोकळी करण्यात आली. त्या बदल्यात ट्रस्टनं महापालिकेला इतर ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणं आणि बांधकाम प्रक्रियेत सहकार्य केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा मंदिर विस्ताराचं काम हाती घेतलं जाणार असून त्यासाठी पोलीस ठाण्याची जागा घेतली जाणार आहे. पण इतर व्यावसायिक जागाही उपलब्ध असताना मंदिराच्या विस्तारासाठी खरंच पोलीस ठाण्याची जागा हस्तांतरित करणं गरजेचं आहे का, असा एक सूरही शहरातील नागरिकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.